मुंबईतल्या सायन प्रतीक्षा नगरमध्ये महायुतीच्या समर्थकांच्या पुढे प्रचार कुणाचा करायचा हा पेच पडलाय। कारण एबी फॉर्मची कलर झेरॉक्स मारून भाजप उमेदवाराने इथे बंडखोरी केली आहे, ज्यावरून युतीतच मोठा पेच तयार झालाय। पाहूयात। सायनच्या प्रतीक्षा नगरात भाजप आणि शिंदेच्या सेनेच्या युतीतच मिठाचा खडा पडलाय। कारण भाजप बंडखोरांविरोधात शिंदेच्या सेनेनं कोर्टात घेतलेली धावही अयशस्वी ठरली आहे। त्यामुळे आता इथे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार प्रणिता वागदरे विरुद्ध कमळाच्या चिन्हावर भाजप बंडखोर शिल्पा केळुसकर अशी लढत होणार आहे। सायनच्या प्रभाग क्रमांक 173 मध्ये गेल्या वेळी शिवसेनेचे रामदास कांबळे हे नगरसेवक होते। काही महिन्यांपूर्वी त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। युतीत ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली। मात्र चर्चा सुरू असताना भाजपनं त्यांचे नेते दत्ता केळुसकर यांना एबी फॉर्म देऊन ठेवला होता। अखेर इथून शिंदेच्या शिवसेनेचेच उमेदवार लढणार हे ठरलं। भाजपनं त्यांच्या इच्छुक उमेदवाराकडून एबी फॉर्म परत मागितला। मात्र दत्ता केळुसकर यांनी एबी फॉर्मची कलर झेरॉक्स मारत स्वतःच्या पत्नीचा परस्पर अर्ज भरला। निवडणूक आयोगानं तो अर्ज ग्राह्यही धरला। अर्ज भरून दोघे पती पत्नी बेपत्ता झाले आणि शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये वाद रंगला। आता भाजपच्या आरोपानुसार जर कलर झेरॉक्सने अर्ज भरला तर तो निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्राह्य कसा धरला हा प्रश्न आहे। यावर निवडणूक अधिकारी मौन आहे। 4 दिवसांपूर्वी शिंदे सेनेने भाजप बंडखोरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवा म्हणून पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। मात्र निवडणूक आयोग जोपर्यंत फसवणूक झाल्याचं म्हणत नाही तोपर्यंत गुन्हा कसा नोंदवणार असं उत्तर पोलिसांनी दिलं। यानंतर शिंदेची शिवसेना कोर्टात गेली। मात्र कोर्टानेही आम्ही तुमची याबद्दल काहीही मदत करू शकत नाही असं म्हणत याचिका फेटाळून लावली। थोडक्यात निवडणूक आयोग, पोलीस आणि न्यायालय तिन्ही संस्थांकडून शिंदे सेनेच्या उमेदवारांना झटका बसलाय। आपल्या उमेदवारानं आम्हालाच फसवून कलर झेरॉक्स जोडल्याचा दावा भाजपचे नेते आधी करत होते। मात्र प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात एबी फॉर्म चोरल्याची तक्रार दिली गेली आहे। कोण काय करतं तुम्हाला माहिती आहे। कोणी कसला फॉर्म लावला, कसा डुप्लिकेट लावला, काय केलं, स्वतःचे भाजपचे त्यांचे वरिष्ठ नेत्यांनीच त्यांची पत्र दिलं, त्यांचे FIR घेतली, हे तुम्हाला स्वतःला तुम्हाला माहिती आहे। आणि ह्या बातम्या तुम्ही स्वतः कव्हर केलेल्या आहेत आणि हे कव्हर करत असताना कुठेतरी सत्यता आहे, त्यामुळे तुम्ही कव्हर केली। की काय घोळ होता? तुम्हाला एबी फॉर्म भाजपकडनंच देण्यात आलेला होता की तुम्ही कलर झेरॉक्स त्याची जी आहे निवडणूक कार्यालयात जमा केली? भाजप हा माझा पक्ष आहे, परंतु ह्या संदर्भात मी तुम्हाला अधिक काहीच बोलणार नाही। जे सत्य तुमच्या समोर आलंय ते आपण काल दाखवलं। भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला निवडणूक आयोगाने घोषित केलं, हेच सत्य आहे। बाकी मला ह्याविषयी काही बोलायचं नाही। बरं, महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण आहे? रामदास कांबळे या सगळ्या वॉर्ड क्रमांक 173 आतापर्यंत मला माझ्या वरिष्ठांनी आणि भाजपच्या वरिष्ठ जे पदाधिकारी यांनी सांगितलं महायुतीच्या वतीने आणि अधिकृत उमेदवार म्हणून आमच्या पूजा रामदास कांबळे या असतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं। कार्यकर्ता माझ्या पाठी उभा आहे। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे मी, माझी पत्नी उमेदवार आहे, आमची निशाणी कमळ आहे, त्यामुळे 100% भारतीय जनता पार्टी, मी महायुतीचा उमेदवार पण होऊ शकतो। अक्षय मंकनी, TV9 मराठी, सायन, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।